हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण आषाढ स्पेशल बाजरीच्या पिठाच्या कापण्या तयार केल्या आहेत त्या आज आपण बघत आहे. तर आपण पहिल्यांदा आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार केल्या त्या आपण पोस्ट केलेल्या आहेत. आणि आज आपण बाजरीच्या पिठाच्या कापण्या तयार करत आहे. बाजरीच्या पिठाच्या कापण्या तयार करण्यासाठी बाजरीचे पीठ 3 वाटी घेतलेले आहे. तर हे पीठ मी बाजरीची भाकरी तयार करण्यासाठी तयार केलेले, त्यामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकले होते. 2 वाटी बाजरीचे पीठ आणि 1 वाटी गव्हाचे पीठ किंवा अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतले तरी चालेल. 2 चमचे रवा, बेसन, बडीशेप पावडर 2 चमचे, वेलची पावडर, जायफळ थोडेसे, चवीनुसार मीठ टाकून पीठ चांगले एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. पोहे करण्यासाठी जो छोटा चमचा वापरला जातो तो 4 चमचे कडक तेलाचे मोहन पिठावरती घालून पीठ चांगले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तेलाऐवजी 2-3 चमचे तूप पिठामध्ये घातले तरी चालेल. पीठ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तीन वाटी बाजरीच्या पिठासाठी या ठिकाणी मी 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. अजून जास्त गोड हवे असेल तर 1/6 वाटी गूळ घेतला तरी चालेल. 1 वाटी पाणी घेऊन गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. पाण्याला एक चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आणि गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. गुळाचे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. तयार केलेल्या बाजरीच्या पिठामध्ये गाळून घेतलेले गुळाचे पाणी घालून पीठ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून मळून घ्यायचे आहे. तर असे थोडे थोडे पाणी घेऊन आपण पीठ आहे ते मळून घेतलेले आहे. तर यामध्ये आपण 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी घेतलेले, ते सर्व पाणी आपण वापरलेले आहे. जादाचे पाणी आपल्याला यामध्ये लागलेले नाही, तेवढ्या पाण्यातच आपले पीठ आहे ते मळून झालेले आहे. तयार करून घेतलेल्या गुळाच्या पाण्यामध्येच आपण पीठ मळून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण बाजरीच्या पिठाच्या कापण्या तयार करण्यासाठी पीठ आहे ते मळून घेतलेले आहे. तयार केलेले पीठ आहे ते आपल्याला 10 ते 15 मिनटे मुरत ठेवण्यासाठी 10 ते 15 मिनटे झाकून ठेवायचे आहे. 10-15 मिनटानंतर आपण तयार केलेले पीठ आहे ते परत एकदा मळून त्याचे गोळे तयार करून घेत आहे. तयार केलेल्या पिठाचे एकसारखे असे 4 गोळे तयार झालेले आहेत. तर एक गोळा घेऊन आपण लाटून घेणार आहे. तर कापण्या आपल्याला जशा आवडतात तशा पातळ जाड ज्या पद्धतीने आपल्याला आवडतात त्या पद्धतीने आपण कापून घ्यायचे आहेत. बाजरीच्या पिठाचा गोळा आहे तो आपण लाटून घेत आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने खसखस सगळीकडे लावून परत आपण थोडेसे लाटून घेत आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेले आहे. आणि हे बाजरीचे पीठ आहे, यामध्ये आपण गव्हाचे पीठ वापरलेले नाही, त्यामुळे त्याला कडेने चिरा आहेत त्या पडू शकतात. जर तुम्हाला यामध्ये गव्हाचे पीठ वापरायचे असेल तर तुम्ही अर्धी वाटी किंवा 1 वाटी यामध्ये गव्हाचे पीठ वापरून कापण्या आहेत त्या तयार करू शकता. नाहीतर तुम्हाला फक्त गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करायच्या असतील तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या अशाच प्रकारे कापण्या तयार करून घेऊ शकता. कापण्या पाडून झाल्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण फक्त बाजरीचे पीठ वापरून सुद्धा किंवा गव्हाचे पीठ वापरून सुद्धा किंवा दोन्ही मिक्स करून सुद्धा अशा पद्धतीने कापण्या आहेत त्या तयार करून घेऊ शकतो. गव्हाचे पीठ लावून मी बाजरीच्या पिठाचा गोळा आहे तो लाटून घेतलेला आहे आणि त्याच्या कापण्या पाडून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण कापण्या पाडून गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कापण्या आहेत त्या सोडायच्या आहेत आणि तेलामध्ये जेवढ्या कापण्या बसतील तेवढ्या आपण तळण्यासाठी सोडणार आहे. मध्यम गॅसच्या आचेवरती आपण कापण्या आहेत त्या तळून घेणार आहे. मोठ्या गॅसच्या आचेवरती आपण कापण्या तळल्या तर त्या लगेच करपतात, त्यामुळे आपल्याला तेल गरम झाले की आपल्याला मध्यम गॅसच्या आचेवरती कापण्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. एकसाथ आपण जास्त पण कापण्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडणार नाही, तर अशा थोड्या थोड्या कापण्या आपण तेलामध्ये सोडून दोन्ही बाजूने उलटीपलटी करून तळून घेणार आहे. कापण्या तळून झाल्यानंतर आणि असं छानसा कलर आल्यानंतर आपण कापण्या तळून झालेल्या काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व कापण्या आहेत त्या तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बाजरीच्या पिठापासून कापण्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.
चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.